नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या पहिल्याच यूट्यूब ब्लॉगमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही निघालो आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे, तेही गाडीने बाय रोड. गाडीची पूजा करून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. असं वाटत होतं जणू स्वामी स्वतः आमच्यासोबत या प्रवासात आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मनात कोणतीही भीती नव्हती, कारण त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गाडीत बसतात सर्वप्रथम समोर श्री गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले. त्या क्षणी मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. असं वाटत होतं की संपूर्ण प्रवासात त्यांचा आशीर्वाद आणि कृपाक्षेत्र आमच्या सोबत आहे. रात्रीच्या शांत वातावरणात मिसिंग लिंक आणखी सुंदर दिसत होता. बोगद्यातून जाताना आणि उजळलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येक क्षण खास वाटत होता. डोंगर रांगामधून पसरलेला प्रकाश आणि समोर दिसणारा हायवे, हा नजारा कॅमेऱ्यात कैद झाला, पण प्रत्यक्ष अनुभव काही वेगळाच होता. अशा सुंदर क्षणामुळे प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं राहत नाही, तर तो आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी एक आठवण बनतो. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास. प्रवास लांबचा असल्यामुळे मध्येच गाडीची टाकी फुल केली, कारण प्रवास कितीही सुंदर असला तरी तयारी तितकीच महत्त्वाची असते. आता गाडीही तयार आणि आम्हीही उत्साहाने पुढच्या प्रवासाला सज्ज. चला आता थेट अक्कलकोटकडे. जय श्री स्वामी समर्थ. अखेर अनेक सुंदर आठवणी आणि सुखद प्रवास करत आम्ही अक्कलकोट येथे पोचलो. मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान होतं. इतका वेळ ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, त्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची वेळ आता जवळ आली होती. प्रवास सुखरूप पूर्ण झाला आणि आता पुढचा क्षण होता तो स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याचा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी खूप गर्दी होती. भक्तांची मोठी रांग लागली होती. याच गर्दीत माझं लक्ष एका छोट्याशा मुलीकडे गेलं. एवढी गर्दी असून तिच्या चेहऱ्यावर उत्साह, स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ आणि निरागस आनंद अगदी मनाला भिडला. तो क्षण पाहून जाणवलं, खरी श्रद्धा वय पाहत नाही, ती फक्त मनापासून अनुभवायची असते. अखेर तो पवित्र क्षण आला. सर्वप्रथम मोठ्या वृक्षाचे दर्शन घेतले आणि त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर मनाला एक विलक्षण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. स्वामींच्या चरणी नतमस्तक होताच मनातील सगळा थकवा, चिंता आणि गोंधळ क्षणात नाहीसा झाला. हा क्षण शब्दात सांगणं कठीण आहे, तो फक्त मनापासून अनुभवता येतो. चारी वेद श्वान उभे चरणाशी. जारे जारे सारे गुरु सदनाला, पहा एकदा रे अवधूताला, पहा एकदा रे. मंदिरात आम्हाला स्वामींची आरती मिळाली. त्यानंतर स्वामींचा पवित्र नैवेद्य अन्नचित्राकडे नेत असताना त्याचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या संपूर्ण पवित्र क्षणाचे साक्षीदार होता आले आणि त्याच दिव्य वातावरणात सहभागी होण्याची संधी मिळाली. यापेक्षा मोठे भाग्य दुसरे कोणते असू शकत नाही. त्या क्षणी मन कृतज्ञतेने भरून आले आणि एकच भावना होती मनात, हे सर्व स्वामींची कृपा आहे. नको मनी किंतु नको काही चिंता, स्वामी दर्शनाने सुटे सर्व गुंता. जारे जारे सारे समर्थ सेवेला, कर जोडून या दत्त गुरुला, कर जोडून या दत्त गुरुला. जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, जारे जारे सारे स्वामी दर्शनाला. गुरु माऊलीला भेटायाला, गुरु माऊलीला भेटाया.
समाधी मंदिराची स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सोळाप्पा महाराजांच्या घरी गेलो. हे ठिकाण स्वामींच्या स्मृतीने पावन झालेले आहे. येथे स्वामींच्या पवित्र पादुका, त्यांनी वापरलेली वस्त्रे तसेच त्यांच्या पादुकावर पडणारी सूर्यकिरणे अद्भुत झळाळी पाहण्यास भाग्य लाभलं. याच ठिकाणी स्वामींनी काढलेली पवित्र विहीर देखील सुद्धा पाहिली. त्या प्रत्येक स्थळात स्वामींची उपस्थिती आणि कृपा मनापासून जाणवत होती. या पवित्र ठिकाणी घालवलेला प्रत्येक क्षण आयुष्यभर स्मरणात राहील. सोळाप्पा महाराजांच्या घराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही एकमुखी दत्त मंदिराकडे प्रस्थान केले. ते मंदिर बाळाप्पा मठाजवळ स्थित आहे. भगवान दत्तात्रयांच्या एकमुखी स्वरूपाचे दर्शन घेताना मन भक्तीने भरून आले. अक्कलकोटमधील हे एक अत्यंत सुंदर मंदिर आहे. अवश्य भेट द्यावी. भवती काळाचा हा घाला, तुझ्या कृपेचा स्वामी राया अनुभव मजहाला. माऊलीसी चिंता जशी बाळाची नितांत. तिथून जवळच आम्ही गुरुमंदिर बाळाप्पा महाराजांच्या मठात गेलो. तिथे आपल्याला स्वामींच्या पायांच्या तटाचे दर्शन झाले. त्यानंतर आम्ही खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेलो. अक्कलकोटमधील हे अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान मानले जाते. परंपरेनुसार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रथम आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम याच खंडोबा मंदिरात पाऊल ठेवले अशी श्रद्धा आहे. स्वामी कृपा हो माझ्यावरती झालो भाग्यवंत. दयानिधी अक्कलकोटी भेटले कृपावंत. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. खंडोबा मंदिर दर्शनानंतर आम्ही अन्नक्षेत्रात महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामींच्या कृपेने मिळालेला प्रसाद म्हणजे केवळ अन्न नव्हे तर आशीर्वादाची अनुभूती होती. साधं, सात्विक आणि प्रेमाने वाढलेलं जेवण मनाला एक वेगळंच समाधान देऊन गेलं. अन्नक्षेत्रातील सेवा, शिस्त आणि भक्तिभाव पाहून मन भरून आलं. प्रत्येक घासासोबत स्वामींची कृपा अनुभवायला मिळत होती. हा अनुभव आमच्या अक्कलकोट यात्रेतील सर्वात अविस्मरणीय क्षणापैकी एक ठरला. घर संसाराचा भार, कधी उजेड कधी अंधार. सामर्थ्य तुझे अपार, माझा होशी तू आधार. जे जे होते जे जे होईल तूच करता धरता. सांभाळले तूच मजला स्वामी समर्था. रंगी दंगला जीव माझा तुझ्या या नामाता. त्यानंतर आम्ही अक्कलकोटतील एकाच ठिकाणी असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीत तुळजाभवानीचे मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर भक्त निवासपासून अगदी जवळ आहे. त्याचे सुद्धा दर्शन अतिशय सुंदर झाले आणि मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे. जशी तुळजापूरची मूर्ती आहे तशीच सेम मूर्ती ही आहे. त्यामुळे इथे सुद्धा जायला तुम्ही विसरू नका. आता आमचा परतीचा प्रवासला सुरुवात झाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात. अक्कलकोट सोलापूर रोडवरील कुंभारी गावाजवळ श्री स्वामी समर्थांची सुमारे 20 फुटी भव्य शुभ्र मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. दूरवरूनच स्वामींचे तेजस्वी रूप दर्शन देत आणि भाविक काही क्षण थांबून नमस्कार घेतल्याशिवाय पुढे जात नाही. भव्य मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मनाला एक वेगळी शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अक्कलकोटच्या दर्शनासाठी येत असाल तर या ठिकाणी नक्की थांबा. स्वामींचं दर्शन घ्या आणि त्यांच्या चरणी मनोभावे नतमस्तक व्हा. ब्रह्मांड घेतले हाती, ब्रह्मांड घेतले हाती, ब्रह्मांड घेतले
अक्कलकोट माझ्या स्वामींचा त्याच ठिकाणी राशीचक्र सुद्धा आहे. इथे प्रत्येक राशीची मूर्ती बनवलेली आहे. हे सुद्धा बघण्यासाठी खूप अतिशय सुंदर व अप्रतिम आहे. तुम्ही ध्यास जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, जारे जारे सारे स्वामी दर्शनाला, गुरु माऊलीला भेटायाला, गुरु माऊलीला भेटायाला. अक्कलकोट सोलापूर रोडोवी चन्मी नगर येथे असलेले वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर हे एक अतिशय सुंदर, शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे. या मंदिरात सुमारे 1008 शिवलिंगांचे दर्शन घेण्याचा दिव्य अनुभव मिळतो. तसेच येथे असलेला भव्य नंदी प्रत्येक भक्तांचे मन वेधून घेतो. मंदिरातील शांतता, मंगलमय आणि प्रसन्न वातावरणात काही क्षण घालवले की मनाला एक वेगळीच शांती लागते. शिवभक्तांसाठी हे ठिकाण अत्यंत बघण्यासारखे आहे. तेव्हा सर्वांनी अवश्य जाऊन दर्शन घ्यावे. देह मंदिरात गुरु भक्ती ज्योत, देह मंदिरात गुरु भक्ती ज्योत, स्वामी नाम झाले श्वासातले गीत, जारे जारे सारे स्वामी आरतीला, पहा स्वामी रूपी चांदण्याला, पहा स्वामी रूपी चांदण्याला. दत्तात्रय स्वामी औदुंबर निवासी, चारी वेद श्वान उभे चरणाशी, जारे जारे सारे गुरु सदनाला, पहा एकदा रे अवधूताला, पहा एकदा रे अवधूताला. नको मनी किंतु नको काही चिंता, नको मनी किंतु नको काही चिंता, स्वामी दर्शन. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मध्येच थांबून जेवण करून घेतले आणि निघालो. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही चुकल्यास क्षमा करा.